यावल येथील तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे। शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून त्यांनी हे धरणे आंदोलन सुरू केले असून अंमळनेर येथील अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांच्यावर सशस्त्र हल्ला झाला होता। तेव्हा या गुन्ह्यातील आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन कायम राहील अशी भूमिका ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांनी घेतली आहे। नोकरीसाठी सुवर्णसंधी। यावल शहरातील भुसावळ रोडावर बोरोले नगरात असलेल्या हॉटेल चंद्रलोकमध्ये अनुभवी निर्व्यसनी वेटर आणि कॅप्टनची आवश्यकता आहे। तेव्हा या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे। यावल येथील तहसील कार्यालयासमोर यावल तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष दीपक गवळी, उपाध्यक्ष गजानन पाटील, चिटणीस तेजस पाटील, जिल्हा प्रतिनिधी सचिन जगताप, अनंत खवले यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। अंमळनेर तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीस आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्या पथकावर सशस्त्र हल्ला करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही। घटनेला 10 दिवस उलटूनही आरोपींना अटक न झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी तलाठी हे आधीच ऑनलाईन काम बंद आंदोलनात आहेत व बेमुदत संप त्यांनी पुकारला आहे। तसेच आता आरोपीला अटक करण्यासाठी धरणे आंदोलन यावल तहसील कार्यालयासमोर सुरू झाले आहे। या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक केल्यानंतरच आंदोलन मागे होईल अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा। जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल, अपार्टमेंट, खाजगी पूल पार्किंग, प्लेस विला बुकिंग, टॅक्सी कॅब बुकिंग, बाईक बुकिंग, डिनर क्रूज, दूधसागर धबधबा, वॉटर स्पोर्ट्स, आयलँड बुकिंग, सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्ट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा। यावल तालुका ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांच्या वतीने लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। काय कारण आहे? कारण असं आहे सर की 12 डिसेंबरपासून संपूर्ण राज्याच्या तलाठी संघटनेनं संप पुकारला होता। त्या आमच्या काही मागण्या शासनाकडे प्रलंबित होत्या। तो संप आमचा काल स्थगित झाला आहे। परंतु आपला जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्याचा संघटनेचा संप अजून सुरू आहे। त्याच्या पाठीमागचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पिंपराळ्यामध्ये आमच्या मंडळ अधिकाऱ्यावर आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यावर कारवाई झाली। तसेच आपण जर विचार केला तर 7 डिसेंबर 2025 रोजी अंमळनेर या ठिकाणी आमच्या तलाठी आणि मंडळ अधिकारी बांधवावर काही गुंडांनी म्हणजे जे अवैधरित्या रेती वाहतूक करत होते त्या गुंड्यांनी त्यांच्यावर लोड केलेली पिस्तूल ताणली होती। त्या अनुषंगाने जोपर्यंत ज्या गुन्हेगाराला अटक होत नाही तोपर्यंत जळगाव जिल्हा तलाठी संघ हा संप करणार आहे आणि यावल तालुका तलाठी संघ त्याचाच भाग असल्यामुळे जोपर्यंत जळगाव जिल्ह्याचा संघ वापस माघार होत नाही तोपर्यंत आमचा संघ माघार होण्याचा प्रश्न उडत नाही। यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरामध्ये बापू डेअरीच्या वतीने माँ बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमीभाव देखील दिला जाणार आहे। दूध संकलन केंद्र हे
भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे. मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार, मी अजय धनगर. यावल शहरामध्ये आता आपण जसं बापू डेअरी चालू केली आणि बापू डेअरीच्या माध्यमातून 2021 पासून आम्ही बापू डेअरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला. मग इथल्या दूध संकलनासंदर्भातील काही विशेष की संकलन चालू करण्यामागचा उद्देश, कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं, योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नव्हता. त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा 12/2025 पासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे. तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की इथल्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला दर भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे. या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल, म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत असणारा शेतकरी, आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला सोयीस्कर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये चांगली ढेप आणि कमी भावामध्ये कशी देता येईल, त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील, या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत. तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलनाला भेट द्या अशी आपणास विनंती.